सर्वांना माझा नमस्कार. आज आपण इयत्ता 4थी विषय इंग्रजीमधील द हेअर अँड द टॉर्टॉईज या पाठावर आधारित क्वेश्चन अँड आन्सर म्हणजेच प्रश्न उत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पाठाच्या शेवटी काही प्रश्न उत्तरे दिलेली आहेत. ती सोडवण्यासाठी मी तुमची मदत करणार आहे. बघा, क्वेश्चन 2 म्हणजेच ॲक्टिव्हिटी 2 आहे. Read the following words aloud and copy them in your notebook. Read म्हणजे वाचा. The following words म्हणजे खालील शब्द हे वाचा. Aloud म्हणजे मोठ्याने वाचा. And copy them. Copy म्हणजे लिहून काढा. In your notebook. तुमच्या वहीमध्ये हे सर्व शब्द छान अक्षरात लिहून काढा. शब्द वाचूया. I, he, you, all, this, up, on, off, to. चला आता छान अक्षरात लिहून काढा. त्यानंतर ॲक्टिव्हिटी 3 रीड अलाउड द फॉलोविंग फ्रेजेस. अ फ्यू फ्रेजेस म्हणजे शब्दसमूह. हे शब्दसमूह आपल्याला मोठ्याने वाचायचे आहेत. याचे अर्थही मी तुम्हाला सांगणार आहे. अ फ्यू म्हणजे थोडेसे. क्वाईट अ फ्यू म्हणजे अगदी थोडेसे. लॉंग लिप्स म्हणजे लांब उडी. ऑन अँड ऑन म्हणजे पुन्हा पुन्हा. ऑल धिस व्हाईल. ऑल धिस व्हाईल म्हणजे हे सर्व असताना. स्लो बट स्टेडी म्हणजे हळू पण स्थिर. आपण गोष्ट वाचलेलीच आहे, शिकलेलो आहोत. कासवासारखं स्लो बट स्टेडी जर राहिलं तर आपण रेस जिंकू शकतो. फाइंड दीज फ्रेजेस ऑन पेज 17 to 19. तर तुमच्या या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 17 व 19 वर हे वरील सर्व शब्दसमूह दिलेले आहेत. ते शोधा आणि त्याला अंडरलाईन करा. नवीन जे पाठ्यपुस्तक आहे एकात्मिक, त्याच्यामध्ये पान नंबर 40 व 42 वर हे शब्द दिलेले आहेत. तिथे तुम्ही शोधू शकता. त्यानंतर पुढील प्रश्न काय आहे बघा. प्रश्न आहे कॅटेगरीज. फाइंड वर्ड्स टू कंप्लीट द फॉलोविंग चार्ट and write them in the proper place. Find words म्हणजे शब्द शोधायचे आहेत. To complete म्हणजे पूर्ण करण्यासाठी. The following chart हा जो तक्ता आहे तो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला काही शब्द शोधायचे आहेत. And write them in the proper place. Proper place म्हणजे योग्य ठिकाणी तुम्हाला ते लिहायचे आहेत. चला तर मग सुरू करूया. कॅटेगरीज काय आहेत बघा. कॅटेगरीज आहेत समथिंग वी ईट ऑर ड्रिंक म्हणजे जे काही आपण खातो त्यापैकी एखादी गोष्ट किंवा पितो. ईट म्हणजे खातो आणि ड्रिंक म्हणजे पितो. त्यापैकी एखादी गोष्ट इथं लिहायची आहे. पण त्याला फर्स्ट लेटर एने सुरू होणारे शब्द तुम्हाला इथे लिहायचे आहेत. बघा, उदाहरणादाखल डब्ल्यूने सुरू होणारी वस्तू म्हणजे खायची वस्तू आहे वॉटरमेलन. ॲनिमल आहे वुल्फ. थिंग आहे वॉच आणि ॲक्शन आहे वाईप म्हणजे पुसणे. चला मग आता आपण हा तक्ता पूर्ण करूया. एने सुरू होणारा खाण्याचा पदार्थ मी सांगते. ॲपल. त्यानंतर ॲनिमल आहे ॲन्ट म्हणजे मुंगी. थिंग म्हणजे वस्तू आहे ॲक्स आणि ॲक्शन आहे अटॅक. चला आता बीने सुरू होणारा शब्द लिहूया. इथे येईल बनाना म्हणजे केळी जो आपण खातो. बियर म्हणजे अस्वल जे की प्राणी आहे. थिंग बॅट इथं लिहू शकता. अँड ॲक्शनमध्ये ब्रेक लिहू शकता. ब्रेक म्हणजे तोडणे. आता सीने सुरू होणारे शब्द लिहूया. सीने खाण्याची वस्तू येईल कॅरट म्हणजे गाजर.
ॲनिमल येईल कॅट म्हणजे मांजर, थिंग येईल क्लॉक म्हणजे घड्याळ आणि शेवटी इथे येईल कट म्हणजे कापणे ही कृती आहे. आता पीने सुरू होणारे बघूया. पीने सुरू होणारा पदार्थ लिहूया पोटॅटो जो आपण खातो. ॲनिमल येईल पॅरट म्हणजे पोपट. अ थिंग पेन लिहू शकता. ॲन ॲक्शन पुट म्हणजे ठेवणे. त्यानंतर टीने सुरू होणारे शब्द टोमॅटो. ॲनिमल येईल टायगर, वस्तू येईल टेबल आणि ॲक्शन येईल टीच म्हणजे शिकवणे. एमने खाण्याचा पदार्थ येईल मँगो. त्यानंतर ॲनिमल येईल मंकी. थिंग म्हणजे वस्तू येईल मॅट चटई आणि शेवटी ॲन ॲक्शन येईल मेक म्हणजे बनवणे. चला आपला हा तक्ता पूर्ण झालेला आहे. छान अक्षरात लिहून काढा. पुढे जाऊया. चला आपल्याला आता प्रोजेक्ट तयार करायचा आहे. प्रोजेक्ट काय आहे पाहूया. कॅटेगरीज. मेक अ कॅटेगरी चार्ट अँड ट्राय टू फिल ऑल द कॉलम्स फॉर ऑल द लेटर्स फ्रॉम A to Z. जसं आपण वर तक्ता तयार केला तसाच A ते Z पर्यंत प्रत्येक अक्षराने सुरू होणारे शब्द आपल्याला त्या तक्त्यामध्ये लिहायचे आहेत. लिस्ट द कॅटेगरीज अँड लेटर्स फॉर विच यू डू नॉट फाइंड एनी वर्ड्स. जे शब्द तुम्हाला सापडले नाही, उदाहरणार्थ जर समजा एक्स असेल, एक्सने सुरू होणारा खायचा पदार्थ कोणता येईल विचार करा बरं. जर असे शब्द तुम्हाला सापडले नाही तर तुम्ही त्या बाबतीत वर्गामध्ये चर्चा करायची आहे, मित्रांना विचारायचे आहे, शिक्षकांना विचारायचे आहे. ट्राय टू फाइंड द वर्ड्स विथ हेल्प ऑफ युअर फ्रेंड्स अँड अर्लियर टेक्स्ट बुक. पाठ्यपुस्तकाचा वापर करून आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी बोलून तुम्ही हे शब्द शोधणार आहात. चला तर मग आजच्या पुरते एवढेच. लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.